तर बातमी आहे बदलापूरमधून। बदलापूरमध्ये चादर गँगनं टायटनचं शोरूम फोडलंय। शोरूममधनं 25 लाखांची महागडी घड्याळ सुद्धा चोरली आहेत। चोरीची ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। चादर गँगनं हा प्रताप केलेला आहे। आपण बघतोय टायटनचं शोरूम फोडलेलं आहे आणि सगळी घड्याळच गायब केली। अधिक माहिती घेऊयात, निनाद करमरकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। निनाद, कोणतीही गँग आहे आणि किती जण सक्रिय आहेत, कधीपासून वॉन्टेड आहेत? प्रज्ञा, मध्यंतरीच्या काळात चादर गँगच्या कारवाया काहीशा थंडावलेल्या होत्या। पूर्वी ठाणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात चादर गँगकडून चोऱ्या केल्या जात होत्या। आता पुन्हा एकदा चादर गँग सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय। या टोळीची मोडस ऑपरेंडी अशी आहे की एखाद्या दुकानासमोर टोळीचे काही सदस्य चादर घेऊन आडोसा निर्माण करतात आणि बाकीचे सदस्य जे आहेत ते शटर तोडून दुकानात प्रवेश करतात आणि संपूर्ण दुकान साफ करतात। अशाच प्रकारची घटना ही बदलापूरमध्ये घडलेली आहे। बदलापूरच्या कात्रप चौक हा अतिशय गजबजलेला आणि मध्यवर्ती ठिकाणी असलेला चौक आहे। त्या ठिकाणी जर टायटनचं शोरूम आहे, त्या दुकानासमोर सुद्धा सकाळी 4:30 वाजताच्या सुमारास या टोळीच्या सदस्यांनी चादर धरली। एक सदस्य आत शिरला आणि अतिशय बारकाईनं तपासून टॉर्च मारून तो सदस्य तपासत होता चोरटा की कोणती घड्याळ ब्रँडेड आहेत, कोणती घड्याळ महागडी आहेत आणि तीच घड्याळ त्या चोरट्यानं नेमकी चोरून नेलेली आहेत। इतर स्वस्त जी घड्याळ आहेत ती दुकानात तशीच सोडलेली आहेत आणि ही सगळी महागडी घड्याळ जी आहे ती एका पिशवीत जमा करून हा सदस्य टोळीचा जो सदस्य आहे तो बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय। बाहेर पडताना पुन्हा एकदा चादर धरून आडोसा निर्माण केला जातो। हा चोरटा बाहेर येतो आणि नंतर ते सगळी जी टोळी आहे ती तिथून निघून जाताना आपल्याला पाहायला मिळते। या घटनेमुळे बदलापूरच्या व्यापाऱ्यांमध्ये मोठी घबराट निर्माण झालेली आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि पोलीस सध्या या चोरट्यांचा शोध घेत आहेत। अगदी, म्हणजे घड्याळांबद्दल विशेष माहिती ठेवणारी हे हायटेक कदाचित चोर असावेत। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी निनाद।